या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं। तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात। म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर पण वैनीसा त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं। उगाच विषाची परीक्षा कशासाठी? परंतु राणी साहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना। जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला। झाल्या शिक्षेनं अवहेलनेनं पंत सुधारले असतील। पण तशी खात्री आहे तुम्हाला? पण आपल्याला काहीतरी सुगावा लागलाच पाहिजे। आता सुगावा लागणार कसा? सुगावा 2 ठिकाणी लागला तर लागेल। कुठे? एकतर शंभूराजांच्या महालात, नाहीतर सदरेवर। कदाचित कलुषाकडे। त्याला माहित असणारच, पण सदरेवर यादी असावी। मग होरा काय? मी जातो सदरेवर। सावधान पंत। संभाजी की ताजपोशी हो रही है और हमारा शहजादा अकबर उसकी कदमबोसी करने जा रहा है। दिल्ली सुभानी, सब्र कीजिए। क्या सब्र रखें? सब्र का वक्त अब खत्म हो चुका है वजीर आलम। उस तौहीन की कीमत तो संभाजी को चुकानी ही पड़ेगी। या पवित्र सिंहासनाकडे पाहताना आबासाहेब आज तुमची आठवण येते। बाळ शंभूराजे, दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाही, गड उतार होणार नाही आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत। पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल। राजन सदरेवर नाहीत। सदरेवर नाहीत? महालेही नाही? मग गेले कुठे? राजे, आज खूप थकायला झालं। आम्ही तर शुक्राच्या चांदणीला उठलो। उठल्यापासून हा विधी तो विधी, इकडे पूजा तिकडे नैवेद्य। अगदी बांधल्यासारखं झालं होतं। फक्त बसून राहायचं आणि मम मम करायचं। काही सुचत नव्हतं, पण खूप बरं वाटलं। अंतःकरणात आनंदाची कारंजी उडत होती आमच्या। परंतु राजे, आपण गप्पा गप्पच होतात। होम हवन करतानाही लक्ष नव्हतं आपलं। पंडित म्हणाले तुपाची धार सोडा, तर आपण कापूर टाकला। खरंय राणी साहेब, लक्ष नव्हतं आमचं। काय झालं राजे? तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही कुठं आमचं काही ऐकता? राजे आहोत, तुमचंच ऐकतो आम्ही। मग गडाखाली का जाऊ दिलं नाही? असं म्हणून बी नसलंय तर तुमचं। राजे, आम्ही कसं गड उतार होऊ देणार तुम्हाला? केशव पंडितांनी बजावून सांगितले, तुम्ही गड उतार झाला असता तर अपशकुन झाला असता। राणी साहेब, आम्ही काही दुसरीकडे कुठं चाललो नव्हतो। मी तर पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी जात होतो। हो, पण तरीही ते उचित नव्हतं राजे। उचित नव्हतं? राणी साहेब, अहो, ज्या आऊसाहेबांमुळे आज रायगड दुसरा छत्रपती बघतो आहे, त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आम्ही जाऊ शकत नाही, हा काय प्रकार आहे? अहो, पण राजे, हे बघा राणी साहेब, हे सगळं आज आहे ते आऊसाहेबांमुळे आहे। आणि आम्हाला जेव्हा जेव्हा आऊसाहेबांची आठवण आली आहे तेव्हा तेव्हा आम्ही गडउतार झालो आहोत। रात्री अपरात्री पहाटे केव्हाही आऊसाहेबांच्या दर्शनासाठी जायला वेळेचा शिरस्ता पाळत नाही आम्ही। माफी असावी राजे, परंतु ठीक आहे, आम्ही आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन रद्द केले। हा, पण या सोहळ्यात आमचं लक्ष लागणार नाही एवढं ध्यानात ठेवा।
साहेब असं का म्हणता आहात? आपणास पाचाडला जायचं आहे तर या जाऊ, परंतु आता दमला आहात, उद्या पहाटे जा. साहेब अहो पहाटेपासूनच विधी सुरू होणार. गेलो तर आत्ताच. ठीक आहे, परंतु लवकर या. हे गेलो आणि हे आलो. कुठे ढोल लेझिम सुरू आहे तर कुठे ढाल तलवारीची कसब दाखवली जाते. रायगडाची माती सोन्यात मळली जाते. आणि या क्षणी आमचे दादासाहेब आहेत तरी कुठे? दादासाहेब. बताशीबाई. वहिनीसा, जरूर तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. तुला ही माळ आवडलीये का? हा? काय काय विचारते मी सरिता? तुला हवी आहे का ही माळ? नाही नाही, नको, तसं काय नाही. पण ही माळ. चला पाटणकर साहेब. पाटणकर साहेबांशी थोडं बोलूचं होतं. काय झालं, बोल ना. तुमची एक मदत हवी होती. अगं जेडे, तू कुठे चाललीस? तू नाही गुढी उभारायची. आता ही काय तुझं घर राहिले वेतावा? म्हणजे आता ही घर अजिंक्य आणि शीतलचं आहे, मग गुढी उभारायचा मान बी त्यांचाच आहे ना. ज्यानं त्यानं आपापल्या दारात हार तोरण गुढी उभारायची. तुम्ही जर वास्तू अशी कायम बंद ठेवली का नाही तर तुमची कामं बी सारखी बंद होत्याल. घराचं दार जर आज उघडं असलं का नाही की पाडव्याची लक्ष्मी घरात येती. कदाचित ना गॅरी हे सगळं करण्यामागे काहीतरी रिझन असेल. काय सॉलिड रिझन वगैरे नाहीये, कळलं ना तुला ना. आणि मी आता चांगला लेसन टीच करणार आहे, बघ असतो. तुला जे करायचंय ना ते कर. मी हे प्रकरण माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करते. हे काय करताय तुम्ही? नाही राधिका, हे बघ मी तुझे पाय सोडणार नाही. हे बघ मला कळतंय हे मी असं एकदम करायला नको होतं. हा सगळा विचार तुम्ही चूक करण्याच्या आधी करायला हवा होता. हे बघ तुम्हाला दोघांना एकत्र आणणं एवढाच हेतू होता. माझा हेतू वाईट नव्हता. किती मूर्खासारखं बोलताय, कळतंय का तुम्हाला? राधिका त्यात काय आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. उलट मला आधी माहिती असताना तर मी आधीच बोललो असतो सौमित्रशी. हे तू का केलं परत आता सांग बरं. हे बघ आता सौमित्र आणि ही बोलत नव्हते तर त्यांनी परत एकत्र यावं म्हणून मी प्रयत्न केले आणि सगळं माझ्यावरच उलटलंय आता. हे तुम्हाला माहिती होतं का? हे काय बोलतायत हे खरं आहे का? अगं आई आता माहितीच आहे ना सगळ्यांना. रेवती, नाना, गुप्ते सगळ्यांना माहितीच आहे की नाही? हो बस, आता तुम्ही माझ्याशी काहीही बोलू नका. राधिका, मी महिनाभर गेला. महिनाभर एक पार्टी झाली आमची, म्हणजे ऑफिस मी नवीन होतो ना, मी तेव्हा पार्टी झाली आणि मला यायला तेव्हा 1 वाजलेला. मुलुंडवरनं यायला 1 वाजलेला. तर 1 वाजल्यापासून मी 3 वाजेपर्यंत बाहेर होतो. तिने चेन लावली होती फक्त. आणि तू इथेच आहेस ना? हां ते बघ होती. आहेस ना तू? राजनंदिनीच दादासाहेबांची एकुलती एक मुलगी होती. राजनंदिनी दादासाहेबांची मुलगी होती. आता जयदीप ईशाच्या नावावर त्याची इस्टेट करेल. आईसाहेबांची ऑलरेडी झाली असेल आणि मग ईशाच्या नावावरनं माझ्या नावावर इस्टेट करून घ्यायला मला कितीसा वेळ लागणार आहे. मग सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा फक्त मी एकटा मालक, गजा पाटील उर्फ गजेंद्र पाटील. उद्याचा निकाल काहीही लागला तरी मी आपल्यातले संबंध खराब होऊ देणार नाही. तुम्हीही होऊ देऊ नका. आपण दोघी मिळून गाव सांभाळूया. एकतर तुम्ही नाहीतर आम्ही. आम्हीच जिंकणार आणि आम्हीच सरपंच होणार. आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.